हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 27 मे म्हणजे बुधवारी कमला एकादशी आहे. तर ह्या पवित्र महिन्यामध्ये ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे. आपण ह्या एकादशीचं व्रत केल्याने आपल्यावर भगवान हरी विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर ही कमला एकादशी फार आपण म्हणजे व्रत केल्याने आपलं भाग्य समजायचं, की ही आपल्या म्हणजे भाग्यामध्ये ही एकादशीचं व्रत करायला मिळतंय आपल्यासाठी. तर आपण ह्या दिवशी कुठलं म्हणजे व्रत करायचंय, कुठली सेवा करायची आणि काय उपाय करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा 27 मे बुधवारी आपल्याला सकाळीच लवकर उठून आपल्या म्हणजे दारामध्ये सडा रांगोळी तर करायचीच आहे आणि आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला स्नान झाल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला एकादशी महात्म्य पठण करायचं आहे. तर ह्या म्हणजे ह्याच्यात महिन्यामध्ये अधिक महिना हा तर पवित्र महिना आहे. ह्यामध्ये आपण हे अधिक अ, म्हणजे एकादशी महात्म्य पठण केल्याने ह्या आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं आणि आपल्याला हे एकादशी व्रताचं आपल्याला पुण्य मिळत असतं. म्हणून हे आपल्याला एकादशी महात्म्य पठण करायचं आहे. तुमच्याकडे पोथी असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे म्हणजे लावून ऐकू शकता एकादशी महात्म्य. कारण आपल्याला हे जे व्रत केलं त्याचं सर्व याचं पुण्य मिळत असतं. जरी तुम्हाला व्रताचा उपास तुमच्या ह्याच्याने शक्य होत नसेल, तर तुम्ही हे पूजा करूच तर समजा व्रत करताय, पठण केलं तरी चालेल, ऐकलं तरी चालेल. तर तुम्ही उपास न करता तुम्ही पठणही करू शकता. फक्त आपल्याला पूजा होईस्तोवर उपास ठेवायचा आहे. तर ह्या दिवशी आपल्याला काय उपाय म्हणजे करायचा आहे? तर आपल्याला तुळशीचा उपाय करायचा आहे. आपण तुळशीचा उपाय करताना आपल्याला ही पानं आदल्या दिवशीच तोडायची आहेत. कारण एकादशीला आपण तुळशीची पाने तोडत नाही, तुळशीला म्हणजे स्पर्शही करत नाही. त्यामुळे आपल्याला ही पानं आवर्जून आधीच तोडून ठेवायची आहेत. तर आपल्याला भगवान हरी विष्णू ची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे एकादशीच्या दिवशी. तर भगवान हरी विष्णूंना आपल्याला हे तुळशीचे पानं अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा आपल्याला जप करायचा आहे 108 वेळा आणि आपल्याला ही म्हणजे तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत भगवान हरी विष्णूंना. तुम्ही समजा तुळशी पत्र तुमच्याकडे असेल, तर तुम्ही अक्षद वाहून सुद्धा हे जप करू शकताय म्हणजे एकादशीच्या दिवशी. कारण आपल्याला एकादशीला आपण जितकं भगवान हरी विष्णूंची पूजा करू, समजा पठण करू, जितकं मंत्रोच्चार करू, तितकं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. कारण भगवान हरी विष्णूंना एकादशी समर्पित आहे. त्यामुळे जितकी तुम्ही सेवा करता येईल, आपली तितकी सेवा करायची आहे. कारण आपल्याला भगवान हरी विष्णू कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. तर आपल्याला एक तुळशीचा उपाय करायचा आहे. हे आदल्या दिवशीच तोडलेले पानं आहेत, तर ते पानं आपल्याला देवघरामध्ये आणायचे आहेत, वाटीत ठेवायचे आहेत. ते आपल्याला त्याची पूजा करायची आहे तुळशी मातेची आणि ती तुळशी पत्र पूजा झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि ते आपल्या म्हणजे जिथं आपण तिजोरी आहे आपली, समजा काही धान्याचे समजा कोठी वगैरे असती, त्यावर आपल्याला हे तुळशी पत्र ठेवायचे आहे. कारण हे एकादशीच्या दिवशी आपण ही उपाय केल्याने आपल्या घरात बरकत येते. धनधान्याची कधीही कमी पडत नाही. त्यामुळे आपल्याला तिथे ठेवायचे आहे. तिजोरीमध्ये 2 पानं आपल्याला तिथं पण ठेवायची. पण आधी आपल्याला सुरुवातीला पूजा करायची आहे त्या पानांची, धूप-दीप ओवाळायचा आहे. म्हणजे एक साखर नैवेद्य ठेवला तरी चालेल आणि असं करून आपल्याला ती पानं आपल्या ह्याच्यात ठेवायची आहे. जिथं तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल, तिथं तुम्ही काचेच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी ठेवून, तिथं थोडे 2, 4-5 पानं टाकायची आहे त्या पाण्यामध्ये आणि तिथं दिवसभर ठेवून ते तसं ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी म्हणजे पानं बाजूला काढून ते पाणी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या समजा दुकानामध्ये शिंपडायचं आहे. दुकानाच्या दारामध्ये, उंबऱ्यामध्ये तिथं शिंपडायचं आहे. याने आपल्या म्हणजे दुकानात, व्यवसायात सुद्धा म्हणजे भरभराटी येईल, बरकता येईल. तिथं सुद्धा कमी होणार नाही. आणि घरी तर आपण समजा पूजा करून आपल्याला ती पानं आपल्या घरीच राहतात आणि जे दुकानातले पानं आहेत ते तुम्ही वाटीतले पानं काढून निर्माल्यात टाकू शकता. पण हे असं केल्याने दुकानात सुद्धा तुमच्या बरकत येईल, भरभराटी वाढेल. ही असा आपल्याला छोटा उपाय आहे, पण म्हणजे प्रभावी उपाय आहे. एकादशीच्या दिवशी केलेला तुळशीचा उपाय. आपल्याला तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला कशाचीही कमी पडू देत नाही. आणि तुळस ही आपल्या म्हणजे माता लक्ष्मीचं रूप असल्यामुळं आपण म्हणजे आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न झाली, तर आपल्यावर लक्ष्मी आपल्याकडे कधीच कमी पडत नाही. हे असं आपण म्हणजे घरात नेहमी-नेहमी जर आपण हे उपाय करत गेलो, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची भरभराटी होईल आणि आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही. म्हणजे आपल्या घरात बरकता येत जाईल. घरात सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. तर तुम्ही हा छोटा उपाय नक्की करून पहा.
आणि दुसरा म्हणजे आपल्याला पठण जरी करायचं तर तुम्ही सामूहिक केलं तर त्यांना अन्नदान करा, दूध दान करा. ह्या महिन्यामध्ये तुम्ही जितकं दान करताल त्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही अन्नदानावर समजा जास्त हे करा, गोरगरिबांना अन्नदान करा, वस्त्रदान करा. ह्या महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जितक्यांना दान करता येईल तितक्यांना दान करायचं आहे. आणि हे तुळशीचा उपाय म्हणजे तुम्ही जे तुळशीचे पानं घरात जे आणले, तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये, पाकीटमध्ये सुद्धा 2 पानं ठेवू शकता. कारण आपण बाहेर जाताना आपल्या खिशात लक्ष्मी ही आपल्याला पाहिजेच. कारण बाहेर लक्ष्मीशिवाय पर्याय कुठल्याच याच्यावर म्हणजे हे नसतो. त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या खिशात असली, तर आपल्या खिशात सुद्धा म्हणजे लक्ष्मी यायला लागेल, आपले भरभराटी व्हायला लागेल. तर तुम्ही म्हणजे 2 पानं आपल्या पाकीटमध्ये, लेडीज असेल तर त्यांनी पर्समध्ये ठेवले तरी चालेल. कारण आपल्यासोबत म्हणजे सतत आपल्यासोबत लक्ष्मी राहते आणि आपल्याला वाटतं आहे आपल्यासोबत लक्ष्मी सतत आहे. त्याच्यामुळे ही 2 पानं आपल्या पर्समध्ये सुद्धा ठेवा. तुम्ही हा अनुभव घेऊन पहा. नक्की तुम्हाला याचा म्हणजे लाभही होईल आणि तुम्हाला अनुभवही यायला लागतील आणि तेव्हा तुम्हाला असं वाटेल, की खरंच आपले जे काही पैसे पहिले टिकत नव्हते, पण आता हे लक्ष्मी आपल्या म्हणजे खिशात असल्यामुळं आपल्या लक्ष्मी म्हणजे बरकता आहे. लक्ष्मी आपल्याकडे प्राप्त व्हायला लागली. याचा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.